हसून गोधन घरात, हसून गोधन घरात, पीक मागतो का आमच्या दारात. अरे हसून गोधन घरात, पीक मागतो का आमच्या दारात. मी गातो पण त्याला आधार आणि असं काहीतरी वायफळ भटकळ नाही घात. 20 वर्षाच्या माझा तप आहे की आज काही नवीन गोवा नाही झालो, नवीन गोवा नाही. मी पण कुणाच्या तरी मानव पाय देऊनच झालेला. शशिवर्णं चतुर्भुजं शुक्लांबरं धरं विष्णु, शुक्लांबरं धरं विष्णु, शशिवर्णं चतुर्भुजं. म्हणायचं आहे का? निराकार निर्गुण हा जेव्हा तुला कळलं रे. निराकार निर्गुण हा, ह्याच्यावर सकाळी आमची झोपट झाले, लोकांनी सोडवली. लय मोठी झोपट, झोंबी विद्वानच झाली होती सकाळी, माहिती नाही तुम्हाला? लोकांनी सोडवली. सोडवता मारा कोण लोकांची ह्याच गोष्टीवर. म्हणून सवाल काही निराकार निर्गुण हा जेव्हा तुला कळलं रे, तेव्हा आपोआप मन हे याच्या चरणी वळलं रे. निराकार निर्गुण हा जेव्हा तुला कळलं रे, तेव्हा आपोआप मन हे याच्या चरणी वळलं रे. ग्रंथवेद पुराणेही, ग्रंथवेद पुराणेही सांगतात संत सजन. ग्रंथवेद पुराणेही सांगतात संत सजन. जानकी देवाना जन्म घातले, जानकी देवाना जन्म घातले. ईश्वराच करूया भजन.
ईश्वराचे करूया देवाला जन्म घातले त्या ईश्वराचे करूया देवाला जन्म घातले त्या ईश्वराचे करूया देवाला जन्म घातले त्या ईश्वराचे करूया हा निराकार निर्गुण जेव्हा तुला कळले तेव्हा आपोआप मन त्याच्या चरणी वळले निराकार निर्गुण जेव्हा तुला कळले तेव्हा आपोआप मन त्याच्या चरणी वळले ग्रंथवेद पुराणे सांगतात संत सजन ग्रंथवेद पुराणे सांगतात संत सजन जाणती देवाला जन्म घातले जाणती देवाला जन्म घातले त्या ईश्वराचे करूया 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 हाय निराकार निर्गुण हा जेव्हा तुला कळलं रे तेव्हा आपोआप मन हे त्याच्या चरणी वळलं रे ग्रंथवेद पुराणी सांगतात संत सजन हे ग्रंथवेद आणि पुराणी सांगतात संत सजन जानित्री देवाला ब्रह्मा विष्णू महेश जानित्री देवाला जन्मा घातले बुद्ध ईश्वराचे करूया भजन तो निर्गुण आहे तो निराकार आहे त्याला आकार नाही त्याला उकार नाही तो ना स्त्री आहे पुरुष आहे हेच तुम्हाला सांगायचं शायर म्हणायचे माझ्या भडाकलं राशन पाणी घेऊ येतो त्यांना मी आता हळूहळू श्री गजानन गावदेवी बोल शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा विठाई देवी नाच मंडळ मंदुर फरेवाडीचा छत्रपती शिवाजी बजरंग बुवांनी जवळ समाजामध्ये मला व्हिलन बनवूनच टाकलेला आहे की हा दुश्मनच आहे ना, व्हिलनच
कसं आहे मी मला माहिती आहे, पण तरी सुद्धा त्या सगळ्या गोष्टीवर मात करून मित्रांनो हा एवढा सुंदरसा कार्यक्रम तिसंगी बर्गेवाडीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सर्व आकाशाला बर्गेवाडीतील सगळे मुलांना मी लाख धन्यवाद देईन. बरोबर पुन्हा एकदा रंगमंच त्यांनी मला उपलब्ध करून दिला, त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि म्हणून एक मुलं काय म्हणताय का, रिक्षा न बसले टॅक्सी न बसले आणि सावध होते काय खेळता लुका निसर्गरम्य अहो सुंदर हिरवळ झाडीचा. माझा खेळ तालुका अनेक गाव 25 गाव आहेत जवळजवळ, आणि त्याच 25 गावातील एक गाव पिसंगी, आणि या पिसंगी गावातील बंधेवरती ह्या मुलांनी मित्रांनो हा चक्कदुऱ्याचा महामुकाबला आयोजित केला आहे. शाहीर विकास तांबोरे या आधुनिक कला क्षेत्रातले शक्तीपुरातले संत आम्ही त्यांना म्हणाला आहे, बाबा विकास तांबोरे बुवा. त्यांना मगाशी दुपारी शब्द लागला आहे असू दे, पण मी त्यांना म्हणतात कारण ते राधेला उद्देश करतात. म्हटलं हे बाबा नाही, हे साधे राधेला उद्देश सांगतात, तू पदर इतर खांद्यावरच घे, कबूरला सुद्धा डोक्यावरच घे. अरे बायकोला सांग घरा, राधेला काय सांगतोस तुम्ही? राधा कुठल्या काळात होती? राधेला तुम्ही शिकवता पदर इकडंच घे तिकडंच घे, ती बरोबर घेतात तिच्या काळात. म्हणून म्हणा खेळत हे तिथं गेलं चॅनल हा खेळता लुका निसर्गरम्य सुंदर हिरवळ झाडीचा. आज युवा प्रतिष्ठान झेंडा फडकला संगी वर्गेवाडीचा. 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 खेळता लुका निसर्गरम्य माझा खेळता लुका निसर्गरम्य सुंदर हिरवळ झाडीचा. युवा प्रतिष्ठान झेंडा फडकला संगी वर्गेवाडीचा. युवा प्रतिष्ठान झेंडा फडकला संगी वर्गेवाडीचा. युवा प्रतिष्ठान झेंडा फडकला वर्गेवाडीचा. युवा प्रतिष्ठान झेंडा फडकला संगी वर्गेवाडीचा. हे का दिले गडावर नवीन मंडळ आहे माझ्या तालुक्यात नवीन मंडळ आहे, आणि एवढा नेत्र दीपक आहे ना, जागा आहे काय बसायला त्यांची पण बसून म्हणून सगळ्यांनी समजून घ्या. घर जातोय नवीन तुम्हाला म्हटलंय सकाळी डोस वेगळा आहे ना, सकाळच्या बोल्या वेगळ्या, संध्याकाळच्या 2-3 वेगळ्या तुम्हाला त्यांनी सांगितलंय तुम्हाला. त्या प्रचार ऐका काय म्हणतोय विचार काही एक करून कुठं असते हे ऐका, काही एक लाव हा शिव काली एक काय काय मला ऐका मी जायचं एवढी काली एक सांगत जाऊ मला, काली एक सांगत जाऊ, काली एक लाव. अरे काली एक कुठे माहितीये काय? अरे काली चारलाच जातात तुम्ही, किती पण तुम्ही काली एक म्हणा, काली 5 म्हणा, काली 4लाच जाणार. बघा तुम्ही हा ऐकतो म्हणून शिव काली एक शिव पार्वतीच्या लग्नामध्ये जो वाजली विना पण काय घ्यायला लागतं इथं घ्यायला लागतं. तुम्ही सांगता खाली 5 लावा, मग तुमच्या खाली 5 बसल्या असं त्याला विचारा खाली 5 सांगा खाली 5 लावा. खाली 5 कुठं लागते? संगीतकार पागल होती ना संगीतकार, सांगता त्याला खाली 1 लावा आणि आता खाली 4 लावा. हा नाव ऐकलं भारी सुशांताचं नाव घेत नाही इकडे तुम्हाला काय नाही का काय म्हणतोय बघा. मी त्यांना सकाळी पण म्हणलं आलाय की काय त्यांची चालती लेख तुला सरून आता सकाळी बोललो आई पण तुम्हीच गाणार, बाबा पण तुम्हीच गायचं, तुम्हीच गाणार आहे का ना, लेख पण तुम्हीच गायची,
मग शक्तीपुरा पण तुम्हीच करा ना, आम्हाला कशाला बोलवता येतं शक्तीवाल्यांना, तुम्हीच सरळ करा असं बोलले त्यांना. ही गाडी कुठली आहे? लग्नामध्ये फरमाईश तुम्ही का त्याच्याबद्दल फरमाईश तुम्ही का लोकांना आवडताय, ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे. हा भेद आहे शक्तीपुराचा. माया पार्वतीचं हे भांडण आहे ना, माया ब्रह्माचं हे भांडण आहे, नवरा बायकोचं हे भांडण आहे. आणि हे तर दाखवायला लागेल शक्तीपुरा आहे म्हटल्यानंतर. म्हणून पण तो गड कसा गातोय तुम्हाला एक वेगळा गेला, आज वेगळा शिव पार्वतीच्या लग्नामध्ये जो वाजली वीणा, त्या मगाशी म्हणतात ना मळाचा गणपती नाही बाई, मळाचा गणपती भरवतीनच केला यार. आणि त्याचा साकार त्याचं मानस पूजा त्याची केला गणपतीची, या ओंकाराला बदलला आहे. हे तुम्हाला अजून लक्षात येत नाही, तुम्ही लय अजून बचपन आहे असं मला वाटतं. हे तुम्हाला कधी पण काल सकाळपासून तुम्हाला हेच सांगतोय. शिव त्यांच्या लग्नात सुद्धा शिव पार्वतीचा मुलगा म्हणतात, आपण त्याची पूजा करतो 5 दिवस आपण, पण तो गण नाही का घातली. शिव आणि पार्वतीच्या लग्नामध्ये पण ज्या गणाला पोचलं त्या गणाला वंदना करतो. हे तुमच्या लक्षात हे म्हणतोय, म्हणून म्हणतो शब्द लक्षात असू द्या. शिव पार्वतीच्या लग्नामध्ये जो वाजली वीणा, त्या पुजावे गणा, पुजावे गणा, पुजावे गणा, त्या पुजावे गणा.
तुझा वेगळा तुझा वेगळा हा विषय त्याला दुपारी दिला. म्हणजे आशय हाच होता, विषय हाच दिला, फक्त थोडासा वेगळ्या साधीमध्ये वेगळ्या शब्दात. माझ्यावर रुसलं आहे ना, काय काय बोललं. मी म्हटलं जाऊ दे, भांडणं बिंडणं करतात का काय माझ्यामध्ये बोल, पण नाही थांबलं. आरतीला बोलवलं असं लेट का व्हायना, पण थेट गेलो. तसं मग बरोबर आलं मीटर मध्ये आलं. बरं मी गातो पण त्याला आधार आहे असं काहीतरी वायफळ पटकळ नाही घात. 20 वर्षाच्या माझा तप आहे. आज काही नवीन गोवा नाही झालो, नवीन गोवा नाही. मी पण कुणाच्या तरी मानव पाय देऊनच झालेला. फक्त फरमाईश दिवायची, तर मला पण येत असं गोवानाच तेवढं पैसे येत नाही. 9,500 घेतले बक्षीस सकाळी. 9,500 एका गाण्यावर एका माणसाने 5,500 रुपये टाकतात. सकाळची गोष्ट 5,500 रुपये यानं माहिती. गॅस वाढलाय, डिझेल वाढलाय, पेट्रोल वाढलाय, मिळत नाही पंपावर. 5,500 रुपये टाकला नाही का? काय रे बोला घरी गोष्टीचं बोलते काय रे बोलत विचारा बोला. 5,500 या गाण्यासाठी एका शब्दासाठी सांगतो मी तुम्हाला काय टाकलं. म्हणजे 9,500 बक्षीस घेतले. लांबी पण खुश आहेत ते. 90% हॉल फुल होता. 1,050चा हॉल आहे. प्रबोधकार ठाकरे जाऊन बघा विचारा. 1,050 सीट आहे. 90% 900 जवळ व पण सांगते ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे. वा खुश आईचे खुश का नाही. 75-70,000 मिळालं आईचे खुश. मग आम्हाला पण त्यांनी खुश केलं नाही असं नाही. गोवाला पण केली असं. गोवा दिली ना त्यांना ऐका. शेवटची 6 मिनिटं असं नको. ऐका काय तुम्ही थांबा. म्हणजे मला बरंच काय काय बोलायचं होतं, पण ते राहिला विषय. मित्रांनो बघा, या समाजाशी माझी नाळ लहानपणापासून जोडलेली आहे. माझा विजय गोरे मी अनेक वेळा सांगतो, मित्र आहे माझा. उमेश जानकर माझा शिष्य आहे. अशी बरीच मंडळी आहेत. ते नाही, मी समाजाच्या विरोधात नाही. आपण तुम्ही जर असं म्हणाल बघा, 2 वर्ष आपली मी झालं होतं सगळ्या गोष्टी झाल्या. त्या माफी नामे झाले. आपलं सगळं 2 मंडळ जमल्याच्या नंतर आपण तुम्ही शपथ घेतली मी बोलणार नाही. आणि त्यानंतर मग मला मागच्या वर्षीच्या कार्यक्रमात हे म्हणतात तुझी निसते आईचं धनगराच्या पलंगावर. मग मी बोलू नको का विषय सांगितलं. त्याची माफी मागे सांगितली दुपारी नाही मागितली. मग त्यांना ते ठोकला विषय तर चिडलं. असं होतं. मला बघा, मी समाजापेक्षा मी मोठा नाही. अजून सांगतो 10 वेळा माफी मागेल. पण मग तुमच्या शाळेला समजावून तुम्ही हे विषय नाही तर मी नाही म्हणणार. जसं पेराल हात पेरला तर भाजूसोबत नाचणी उघड. तुम्ही कसं म्हणता मी शक्तीवाल्याच्या मागणं आहे आणि तुम्ही मागची बारी जी काय करू का ती कधी द्यायची आहे. मग पुढच्या वर्षी त्याच्यात जी काही दिवस लावता तुम्ही मागच्या बारीमध्ये शेवट, कारण त्यांच्यानंतर दुसऱ्या सूर्यवाल्यांच्या नंतर आम्हाला दुसरी बारी नाही नंतर काही बोलतात. मग मी ते आई बहीण आणि मग काय असं काय बोलून चालतं का. त्याचं उत्तर मी त्यांना दिलं. मी समाजाच्या विरोधात नाही. मला तुम्ही वाईट म्हणा चांगलं म्हणा. मी समाजापेक्षा मी मोठा आहे नाही. समाज मला पण बुवांची ठेवणार मी नाही. तो समाजात पण असू दे ना, कुठे पण असो. बुवाचाही माझा विषय आहे, सामाजिक विषय ना. म्हणून मी तो आजचा विषय ऐका देतो. 6 मिनिटच राहिले म्हणतात. अरे बापरा हो बा काय करू 6 मिनिटात. सचिन ढेबे व कुमार चंद्रकांत बर्गे पोलाद भोकरायकडे यांच्याकडून सचिन मोयास 200 रुपये भेटू. हो बा 6 मिनिटात भेटू. ऐका म्हणून माझी परिस्थिती बघून सगळ्यांनी माझी आपली काय परिस्थिती होती. भाकरी खायला भेटत होती टायमाला होती का. चटणी तरी मिळायची. आता विषय भाऊ आमचा विचार तुम्ही माझी सगळी पोरं आहेत ती जवळजवळ तूप लावण्याचं चटणी भाकर आम्ही खाल्लेली आहे. इथून आपली सगळी आपण इथून मोठी झालेली पुराच मुंबईला आता सगळेजण पगार घडगांची आहे मोठी झाली तो सोडा. पण ती भाकरी किंवा ते आपण विसरलो नाही ना मित्रांनो. नाही. आणि समाजाच्या विरोधात जाण्याचा माझा विषयच नाही. किती काय म्हणा विषय नाही. पण मी पोहा जर बोलले तर तिथं मी निश्चितपणे करतो. मी भाडूबाई गायलेली आहे. तिची अनेक गाणी आहेत. मी तोच विषय गातो. पुराणावर जे शक्तीकरण याच्यावर चाललाय, पुराणावर चाललाय तेच मी गातो. काय वेगळं बोलतोय. पण तुम्हाला राग काय येतो. हा माझा आवडायचा मुद्दा आहे. आणि म्हणून बघा ऐका जास्त वेळ नाही. ऐका काय म्हणता ऐका बघा थोडक्यात मग सकाळी जरा चांगली झोपवली. लई चिडलं बुवा. काय जो बोलायचं काम नाही. आज काय करतात ते नको. ऐका ते वासामध्ये घ्यायचा. आता ऐका बघा त्यांना पैसा आले की म्हणतात हे बा पैसा आले. आणि मग मी त्यांना बोलतो डायलॉग दिला हे काय चिचो काय तुम्हालाच पैसा आहे का. तो म्हणतात तुम्हाला माझं मलाच आहे. तुम्हाला कोण देणार.
चिक्स आलं माझं चिक्स का आलंय ते आपलं माझं मला किरण रणजित मनोहर सत्यवान संकेत अंकुश अजित अनेक ते प्रथमेश मित्रगुरु घाटकोपर्यंत सोडून 500 रुपये माझा या दुधाचा सडा हिरकणी झाली होती मित्रांनो किती झाली देतो आज इतकं नाही आज तुम्हाला दुसऱ्या बाजू देतो पदवी घेतो कशी आहे ते ऐका फक्त पहिली गौरव ऐका काय म्हणताय अरे ढकलक होता या काळीच हे That is what कालीवन हा तुमचा तो घास काय आहे ना कालीवन सांगा वा भन बघतो भन वो हा गाल हा गाल काय बोलतो हा स्वर कसं कालीवन हा गाल वो हा गाल अहो हा गाल काय आला असतील सकाळी ऐका मग गवळ्याच्या पोरा अरे दही दूध चोरा होऊन गेला बाबा खराट आता दुसरा शक्ती तुझ्यात आहे जोरात ऐका खरंच बाबा गवळ्याच्या पोरात ही दूध चोरा हातात घेतली सपरात मग असून गोधन खरात असून गोधन कृष्णाच्या नवलात गाई होत्या अमाप गोधन होता कृष्णाकडे तरी सुद्धा चोरी करायला जायचं ना आळशी विषय बोलायला मागितलं म्हणतात तुम्ही आम्हाला असं बागेच घालो भवन अरे एवढं नाही पसंत तुम्हाला असून गोधन घरात असून गोधन घरात पीक मागतो का आमच्या दारात अरे असून गोधन घरात पीक मागतो का आमच्या दारात गोधन घरात पीक मागतो का आमच्या दारात
आहे का मागे अशोकला महादेव म्हणजे गुरुवारी या ठिकाणी बसल्या. दादा किती मिनिटं दिली आम्हाला? किती मिनिटं खरं सांगा? 50? नाही नाही, आता लोक बसवती त्यामुळे आमची 10 मिनिटं मध्ये गेलेली आहे. बरोबर, असू द्या असू द्या. जेवढा वेळ मला तेवढाच वेळ, 1 मिनिटं पण नाही देणार. पहिला सांगा, आपला तो वागा नाही, लोकांचा तो कार्यक्रम म्हणून पहिला सांगतो, क्लिअर कट करून सांगतो. येतो रामचंद्र बाबू आखाडे जवळसाड दादांच्या माध्यमातून 200 रुपये आलेला आहे. वेळ संपले मला माहिती, ठीक आहे घेतो. मला बोलायचं होतं थोडंसं काही गोष्टी त्याच्यामध्ये शेअर, कारण का माझं नाव बदनाम केलेलं आहे काही लोकांनी. मी तुमच्या समाजाचा विलन आहे, मला माहिती याची गोष्ट आहे. तुम्हाला हिरो बनायचा चान्स होता, आज वेळ संपलेली असू द्या. म्हणून शायरांना मी विचारलेलं आहे, काय सोडकर कुठे गेले, काय कुठे गेले 500 रुपये? सुशांत शिंदे, हा 8 तारखेची वारी आहे त्यांची, बुवांची माझी. तुमचे 20 कार्यक्रम आहेत, काय काळजी करू नका. हा मोठा सगळा चालणार आहे 20 अजून 18 कार्यक्रम, काही काळजी करू नका. ते देतो मी त्याला. आणि शायरांना मी विचारलंय बघा, कधी तो व्हायला पाहिजे 5 मिनिटं माझी, दुसऱ्या वारीतली काम 500 कमी करा, चालेल फक्त 2च मिनिटं घेतोय. शायरांना मी विचारलेलं आहे, त्यांना सगळे कोकणातल्या अनेक कलाकारांकडे माझा विषय आहे. मुगवाला विचारलंय की 2 स्त्रियांच्या संयोगातून निसर्गाचा नियम आहे, स्त्री आणि पुरुषाचा संग व्हावा लागतो, तेव्हाच एखादं मूल बाळ जन्माला येतं. मुलगा असो नाही तर मुलगी असो. मी बुवांना जरा निसर्ग नियम बदलायला लावणारा माझा विषय आहे. 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. सकाळी तो प्रयत्न केला, त्यांनी प्रवाहित केलेला आहे. एक बाळ जन्माला आले, त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं नाव काय? 2 स्त्रियांच्या संयोगातून, असा माझा विषय आहे. ते प्रयत्न करताय, सारखं खडं मारून बघतात, हा बघा ता बघा ता बघा. त्यांना सांगितलंय ग्रंथाचं फक्त नाव सांगा, एवढं पण पुढचं आज ऐकच आहे. 6 अक्षर माझ्या ग्रंथाचं नाव, 6 अक्षर. त्यातून तुम्ही समजा काय असतं, मी खोटा नव्हता अजूनपर्यंत कधी बोललो होतो. 6 अक्षर माझ्या ग्रंथाचं नाव, फक्त तेवढं सांगितलं ना तरी शाबास म्हणेल तुम्हाला. पण हे लोकांनी कामं करायची नाही, म्हणून शेवटचं गाणं वाजव. हो 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मले वेळे. आणि म्हणून शाळेत तुम्हाला जे बोलायचं आहे ना, जे बोला तुम्ही फार मोठी कमी आहे, गाण्यातून बोला. मला लेक्चरबाजी नाही करायची. लेक्चरबाजी करायचं मी दुसऱ्या बारीला तुम्हाला वेळ देणार नाही, आज सांगतो. नाही लेक्चर करतात, गाण्यातून बोला ना, काय बोलायचं, किती मोठी कमी आहे. मी कसं दिलं मी पण परवाचं तुम्ही चुलत भाव म्हणता ना, भेट कशी आणली चुलत, मग सकाळीच सांगितलं गाण्यातून मला तुम्ही मला वैयक्तिक टीका करा, बोल बच्चन करा फक्त आपला, इथं आपली लोक आहेत म्हणून जमणार नाही. माझी सुपारी घेऊन जाणार आहे, ऐका मला बक्षाची आवश्यकता नाही. म्हणून म्हणतो 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मले वेळे. त्या बाळाचे नाव सांगून आज हे तुम्ही सोडवा कोणी. हा सवाल घ्या, शाहिराचा बाप द्या. अहो हा सवाल घ्या आणि मजला जबाब द्या. नक्की 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 फक्त पण टाइमिंग लावा.
आहे माझी लोकांनी सुद्धा थोडंसं मागे 10 मिनिटं खाल्लेली आहे पहिली बारी संपवतो